हॅलो स्टुडंट्स, मी सपना आज तुम्हाला पुट ॲम इज आर हे शिकवणार आहे. सो वर्तमान काळातील हे वर्ब्स आहेत ॲम इज आर हेल्पिंग वर्ब्स. दे डॅश डॅश माय ग्रँडपा अँड ग्रँडमा. तर इथे आपण दे काय वापरणार, दे आर, कारण हा प्लुरल करता आहे, अनेकवचनी करता आहे. यू करता कसं आहे माहिती, हा सिंग्युलरसाठी पण वापरतात आणि अनेकवचनीसाठी पण वापरतात, प्लुरलसाठी पण वापरतात. म्हणून यासाठी कायमच कन्फ्युजन राहायला नको म्हणून यू आर वापरलं जातं. सो यू आर, डोळे झाकून यू आलं की पुढे ॲम इज आर असेल तर आर वापरायचं. यू आर माय फ्रेंड. इट हा सिंग्युलर करता आहे, त्याच्यामुळे ते कायम काय वापरणार, इट इज अ बिग कॅट. वी डॅश डॅश प्युपिल्स, वी हा अनेकवचनी करता आहे. सो यासाठी कायमच आपल्याला वी आर हे वापरायचं आहे. दे डॅश डॅश माय फॅमिली. सो इथे आपण काय लिहिणार, दे आर माय फॅमिली. यू आर क्लेवर. शी डॅश डॅश अ गुड गर्ल. शीच्या पुढे काय वापरायचं, इज. ही, शी, इट हे काय आहे, तर यांच्या पुढे आपण काय वापरतो कायम, हे एकवचनी करता आहे, त्यांच्या पुढे कायम इज वापरायचं आहे. माय फादर, माझे वडील. अ डॉक्टर. माय फादर हे सिंग्युलर करता असल्यामुळे इज वापरणार. मंकीज, इथे मंकीच्या पुढे येस आलाय म्हणजे अनेकवचनी रूप आहे, म्हणून इथे काय वापरणार आपण, मंकीज आर ब्राऊन. सो आता इथे नाडा अँड सामा, तर इथे दोघी जणी आल्यात म्हणजे अनेकवचनी करता आला म्हणून इथे आर. पण आयच्या पुढे कायमच आपल्याला वापरायचं आहे ॲम, आय एम. तर आता बाकीच्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही मला कमेंट करून सांगा. सो तुमच्या लक्षात आलं असेल की पुट ॲम इज आर कशा प्रकारे वापरायचं.